रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, बघा 2025 बघता बघता संपतच आलेला आहे असं म्हणायला आता हरकतच नाही आहे. कारण फक्त डिसेंबर महिना उरलेला आहे आणि सगळ्यांना आता कुतूहल आहे, चाहूल लागलेली आहे की 2026 हे वर्ष आमच्यासाठी कसं असणार आहे. ह्या वर्षी तर आपण खूप काही अनुभवलं, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, परंतु 2026 येणार आहे कसं असणार आहे सगळ्यांनाच शंका असतील मनामध्ये. तर तुमच्या शंकेचं निरसन करायला मी आलेली आहे. ॲस्ट्रोलॉजर तृप्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि 2026 नेमकं वर्ष तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा धमाका घेऊन आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर जा, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण जसं तुम्हाला आता माझ्या माहितीचा उपयोग होणार आहे, अगदी तसाच उपयोग इतरांनाही व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि हो, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही कोणकोणती गोष्ट अनुभवणार आहात ती गोष्ट तुम्ही मला शेअर करायची आहे, विसरायची नाही. कारण आपण त्यामुळे कनेक्टेड राहणार आहोत आणि त्यामुळे नक्कीच काही गोष्टी मला पण कळतील की नेमकी गोष्ट तुम्ही कोणती अनुभवलेली आहेत. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणा किंवा कोणत्याही ज्योतिष माहितीबद्दल, तर नक्कीच तुम्ही खालील क्रमांकावर मला संपर्क साधू शकता. आता आपण पाहणार आहोत की 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कोणते रंग घेऊन आलेला आहे. तर बघा, कधी तुम्ही असं अनुभवलंय का की आयुष्य अचानक बदलल्यासारखं वाटतं, जिथे सगळं बदलल्यासारखं वाटतं परंतु जिथे सगळं नेहमीसारखं दिसतं, पण मनाच्या खोलवर काहीतरी मोठं घडतंय असंही तुम्हाला भासत असतं. मग नक्कीच मेष राशीसाठी हे 2026 वर्ष नेमकं तसंच असणार आहे. वरवरून तर बदलल्यासारखं वाटत असतं परंतु आतून वेगळंच काहीतरी घडत असतं. म्हणजे बदल पण होत असतो पण ते तुम्हाला कळत पण नसतं किंवा तुम्हाला कळत असतं पण तुम्हाला लक्षात येत नसतात गोष्टी. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे. आता कसं, तर बघा, यावर्षी गुरु, शनी, राहू आणि शुक्र हे जे 4 महत्त्वाचे ग्रह आहेत ना, ते तुमच्या नशिबावर प्रभाव टाकणार आहेत. सोबतच हे ग्रह एकत्र येऊन जे तुमच्या जीवनामध्ये तुमचा परीक्षा आणि प्रगतीचा संगम घडवणार आहेत. सोबतच शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण मी सांगणार आहे शेवटी एक गुरु रहस्य, जे तुम्हाला सांगेल 2026 मध्ये तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या कृतीने नशिबाचा दरवाजा उघडणार आहात किंवा अशी कोणती गोष्ट तुम्ही करणार आहात की त्यामुळे तुमचं नशीब चमकेल, उघडेल. कारण पुढे ते जे तुम्ही ऐकणार आहात ना, ते तुमचं आयुष्यच बदलून टाकणार आहे. तर बघा, 2026 मध्ये ग्रहांची चाल अत्यंत निर्णायक आहे आणि विशेषतः ते मेष राशीसाठी. तर मेष राशीसाठी हे जे 4 ग्रह एक वेगळंच फळ देणार आहेत ना, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे वर्ष खूपच निर्णायक किंवा खूप एक टर्निंग पॉईंट असं ठरणार आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी. मग ते पर्सनल लाईफ असू दे, प्रोफेशनल लाईफ असू दे किंवा वैवाहिक असू दे, सिंगल लाईफ असू दे, सगळ्यांसाठी खूप वेगवेगळे बदल घेऊन आलेला आहे हे 2026 वर्ष. तर आता कसं असणार आहे आता आपण सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला पाहायचा आहे. लगेचच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे नक्की. आता गुरु महाराज नेमकं काय करणार आहेत तर या 2026 मध्ये बघा, 2 जून 2026 रोजी गुरु महाराज हे कर्क राशीमध्ये प्रवेश करतील. आता सध्या ते मिथुनीमध्ये आहेत. आता ते वर्षाच्या मध्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजेच मेष राशीसाठी ते चतुर्थ भावामध्ये येणार आहेत. आणि हा भाव म्हणजेच घर, मातृसुख, मालमत्ता, स्थैर्य, संपत्तीचा आहे. आणि त्यामुळे तुमच्यावर आपोआपच जबाबदाऱ्या पण वाढतील. या काळामध्ये तुम्ही घर, वाहन, मालमत्ता या गोष्टींमध्ये प्रगती करणार आहात. प्रगती करतानाच जबाबदाऱ्या पण वाढणार आहेत. गुरुचा दृष्टिकोन भाग्य आणि कुटुंब या दोन्ही भावांवर पण पडणार आहे. आणि त्यामुळे तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला दैवी साथ पण मिळणार आहे. आता शनी महाराज काय करणार आहेत बघा, तर संपूर्ण वर्षभर ते मीन राशीमध्येच बसलेले असणार आहेत किंवा विराजमान असणार आहेत.
म्हणजेच 12वा जो तुमचा भाव आहे तो आहे वेळ, त्याग आणि विदेश योगाचा. आणि त्यामुळे जास्त खर्च, झोपेची समस्या, मानसिक ताण तुम्हाला जाणवेल. सोबतच हा काळ तुम्हाला आध्यात्मिक उन्नती आणि स्वतःचा शोध घेण्यासाठी पण प्रवृत्त करणार आहे, किंवा एक आध्यात्मिकरित्या तुमच्यामध्ये काही वेगळेच बदल पण घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत शनी महाराज. सोबतच तुम्हाला ते अंतर्मुख पण करतील. तुमच्या जीवनातील खरा उद्देश तुम्हाला या वर्षामध्ये समजणार आहे. शनी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे म्हणा किंवा त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला लक्षात येऊन जाईल, किंवा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्या शोधामध्ये होतात की तुम्हाला खरं अर्थ किंवा खरं रिझन माहिती नव्हतं, तर तुमच्या जीवनाचा खरा उद्देश ते तुम्हाला सांगणार आहेत. आता बघा, राहू महाराज काय करणार आहेत, तर वर्षाच्या शेवटी ते 11व्या भावातून 10व्या भावामध्ये प्रवेश करणार आहेत. राहू हे उलटे चालतात, हे तर त्यांचा तो स्वभाव आहे. म्हणजे हा बदल म्हणजेच करिअरचा नवा टर्निंग पॉईंट असणार आहे. अचानक बदल, नवीन ऑफर्स आणि काहींसाठी तर नोकरीमध्ये अनपेक्षित पदोन्नतीची शक्यता आहे, किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला प्रमोशन मिळेल. तुम्ही इच्छाही व्यक्त केलेली नव्हती किंवा तुम्हाला माहितीही नव्हतं, कल्पनाही नव्हती, आणि अनपेक्षितरित्या तुमचं प्रमोशन पण होण्याची शक्यता आहे. आणि हे कधी घडणार आहे, तर वर्षाच्या शेवटी म्हणजे 2026च्या शेवटी ही गोष्ट घडणार आहे. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही तयार राहा, प्रयत्न करत राहा. आता शुक्र महाराज नेमकं काय बदल घडवतील तुमच्या आयुष्यामध्ये बघा. 13 जानेवारी 2026ला शुक्र हे मकर राशीमध्ये प्रवेश करतील. हा काळ म्हणजेच तुम्हाला सामाजिक वर्तुळामध्ये, म्हणजे तुम्ही जिथे सामाजिकदृष्ट्या तुम्ही जे काही कार्य करत आहात, तर तिथे तुम्हाला प्रसिद्धी, आकर्षकता आणि कला, सर्जनशीलता वाढवणार आहेत. सोबतच मेष राशीचे जे जातक आहेत ते जर त्यांचं करिअर हे ग्लॅमर, मीडिया, कला किंवा सौंदर्याशी संबंधित या क्षेत्रामध्ये करत असतील, तर तुमच्यासाठीचा हा जो काळ आहे ना, तो एकदम गोल्डन चान्स आहे. गोल्डन संधी तुम्हाला मिळणार आहे चमकण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी. तर हे जे काही 4 महत्त्वाचे ग्रह आहेत, ते ह्या वर्षी जे काही राशी बदल करणार आहेत, तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच टर्निंग पॉईंट, एक वेगळाच दृष्टिकोन, एक वेगळाच मार्ग तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. आता आपण एकंदरीतच ह्या ग्रहांबद्दल माहिती पाहिली आहे, की कुठले ग्रह कुठे गेल्यानंतर तुम्हाला फळं कशा प्रकारे मिळणार आहेत. तर आता बघा, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा 2026 वर्ष नेमका कसा असणार आहे, तर मेष राशीचे लोक म्हणजेच ॲक्शन घेणारे लोक आहेत. 2026मध्ये हीच ऊर्जा तुम्हाला खूप शिखरावर नेणार आहे. वर्षाच्या सुरुवातीचे 6 महिने बघा, गुरु हे तुमच्या 3ऱ्या भावामध्ये असतील, म्हणजेच पराक्रम, संवाद आणि प्रयत्नांचा भाव सक्रिय असणार आहे. आणि त्यामुळे तुमचे जे नेटवर्क आहे ते वाढेल, नवीन संपर्क निर्माण होतील आणि नवीन आयडिया, नवीन बिझनेस सुरू करण्याची तुम्हाला प्रचंड प्रेरणा मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीने तर हे वर्ष तुमच्यासाठी एक वेगळाच बदल घेऊन आलेला आहे, एक वेगळंच टर्निंग पॉईंट असणार आहे तुमच्या आयुष्यातील. आता बघा, ज्यांना नोकरीमध्ये बदल हवा आहे, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळं काहीतरी करायचे आहे, तुम्ही संधी शोधत आहात, तर फेब्रुवारी ते मे 2026 हा जो काळ आहे ना, तो तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. का, तर तुम्हाला उच्च पद, नवीन जबाबदाऱ्या आणि वेतन वाढ मिळण्याची शक्यता ही खूप प्रबळ दिसत आहे. सोबतच परदेशामध्ये जर तुम्ही संधी शोधत आहात, तर बघा, शनी महाराज तुमच्या 12व्या भावामध्ये बसलेले आहेत. मग फॉरेन असाइनमेंट मिळण्याची तर शक्यता इथे खूप दाट दिसत आहे. तुमचा पासपोर्ट भाग्योदय इथे सक्रिय होत आहे. तुमचं जे परदेशामध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. मात्र करिअरमध्ये तुम्हाला कामाचा ताण आणि ऑफिसमध्ये पॉलिटिक्स हे दोन्हीही वाढणार आहे. साहजिकच आहे, तुमची जर पदोन्नती होत असेल, प्रमोशन होत असेल, तुमची वाहवा होत असणार आहे, तर तिथे नक्कीच तुम्ही लोकांच्या, तुमचे जे विरोधक आहेत त्यांच्या नजरेमध्ये येणार आहात. मग नजरेमध्ये आल्यानंतर ते तुमचे नक्कीच पाय खेचण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच तुमच्यावर काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर इथे आपल्याला थोडंसं सावध पण राहायचं आहे. प्रसिद्धी मिळते आहे म्हणून त्याच झोतामध्ये किंवा त्याच धुंदीमध्ये जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर केला, तर नुकसान नक्की तुमचंच होणार आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पॉलिटिक्स
जे काही घडत असतं कामाच्या ठिकाणी याच्यामध्ये पण वाढ होणार आहे, तर इथे तोंड देण्यासाठी तुम्ही तयार राहा. आता बघा, राहूच्या 10व्या भावातील प्रभावामुळे अनपेक्षित बदल होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला तिथे संयम आणि प्रामाणिकपणा ठेवणं हे खूपच आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे किंवा 2026 साठी नोकरीच्या ठिकाणी माझा एकच तुमच्यासाठी सल्ला आहे, तो म्हणजे कामात शांत राहा, परिणाम स्वतः बोलतील. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा, टॅगलाईन आहे या वर्षासाठी. जर तुम्ही संयम राखलात तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यापर्यंत तुमचं प्रमोशन किंवा मोठा टर्निंग पॉईंट घडण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. असं जर काही घडलं करिअरच्या दृष्टीने, व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीसाठी या वर्षामध्ये 2026 मध्ये, तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला लगेच मला सांगायचं आहे कमेंटमध्ये नेमकं कोणती गोष्ट घडलेली आहे ते. आता बघूया तुमचं आर्थिक जीवन ह्या वर्षी कसं असणार आहे. तर 2026 मध्ये तुमची आर्थिक स्थिती ही 2 टप्प्यामध्ये विभागलेली असणार आहे. पहिला टप्पा म्हणजे जानेवारी ते मे. यामध्ये खर्च वाढतील, घरं, आरोग्य आणि नोकरीशी संबंधित काही खर्च तुम्हाला अचानकपणे तुमच्या सामोरे येतील. सोबतच शनी जे महाराज आहेत ते तुमच्या 12व्या भावातील प्रभाव आवश्यक खर्च वाढवण्यामध्ये करतील किंवा ते तसा प्रभाव टाकतील की ते काही खर्च तुम्हाला अचानकरित्या येतील, परंतु ते जे खर्च असतील ना ते लॉंग टर्म बेनिफिट्स देणारे असतील. सोबतच दुसरा जो टप्पा आहे तुमचा तो आहे जून नंतरचा, डिसेंबरपर्यंतचा. तर गुरु हे तुमच्या 4थ्या भावात आल्यानंतरने घर, वाहन आणि जमीन या स्वरूपामध्ये मोठे धनलाभाचे योग आपोआप बनतील. काहींना तर वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ पण मिळण्याची शक्यता आहे. काहींना संपत्तीविषयक विवादामध्ये विजय पण मिळू शकेल. म्हणजेच बघा, ज्या कोणा व्यक्तींचे कोर्टामध्ये केसेस चालू असतील वडिलोपार्जित संपत्तीसाठी किंवा नाही का आपण भागीदारीसाठी मध्ये किंवा कोर्टामध्ये केस जी चालू असेल वारसा हक्कासाठी, तर नक्कीच तुम्हाला इथे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. केस असतील तर नक्कीच तुमच्याप्रमाणे केस तुम्ही जिंकू पण शकता. ह्या वर्षामध्ये बचत करण्याची क्षमता तुमची वाढणार आहे, पण तुम्हाला शिस्तबद्ध आर्थिक नियोजन पण करावं लागणार आहे. कारण हा जो काळ आहे तो आहे स्थिरतेचा. अचानक श्रीमंती नव्हे परंतु हळूहळू वाढणारी समृद्धी देणारा हा काळ तुमच्यासाठी असणार आहे. आर्थिकदृष्ट्या पण खूपच सुंदर असं हे वर्ष असणार आहे तुमच्यासाठी. तर यामधील कोणती गोष्ट नेमकं तुम्ही अनुभवणार आहात तर ती तुम्हाला मला कमेंटमध्ये शेअर करायची आहे. आता शिक्षणाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष 2026 कसं असणार आहे, तर विद्यार्थ्यांसाठी तर हे वर्ष धैर्य आणि सातत्याचं असणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये निकाल थोडासा उशिरा मिळू शकेल, सोबतच मिळाल्यानंतर ते टिकणार पण आहे. गुरुचा प्रभाव शिक्षणामध्ये लक्ष वाढवणार आहे तुमचं. जिथं तुम्हाला दुर्लक्ष होत आहे असं वाटतं तिथे गुरु तुमच्यावर प्रभाव टाकणार आहे. परंतु तुमच्या 12व्या भावामध्ये शनी महाराज विराजमान असल्यामुळे आळस आणि थकवा वाढू पण शकतो. मग इथं तुम्ही थोडंसं तुमच्यावर कार्य करायची गरज आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी रिसर्च, परदेशामध्ये ॲडमिशन्स किंवा हे जे सर्व प्रयत्न तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्ही जून ते नोव्हेंबर दरम्यान जर केलात तर तिथे तुम्हाला यशस्वीरित्या चांगले फळ परिणाम तुम्हाला मिळतील. सोबतच परदेशामध्ये जर शिकायचं स्वप्न तुमचं होतं बऱ्याच दिवसांपासून, तुम्हाला परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, तर आता हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे तर बघा, ड्रीम कम ट्रू असं असणार आहे. म्हणजे तुमचं स्वप्न हे खरं होणार आहे. परदेशामध्ये जाण्याचे योग खूप प्रबळ आहेत. जर तुम्ही प्रयत्न करत आहात पूर्वीपासून तर आत्ता प्रयत्न वाढवा, कारण दाट शक्यता दिसत आहे. मग त्यामुळे जर तुमचे प्रयत्न पण असतील तर नक्कीच त्याचा संयोग होऊन तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहात. आता कौटुंबिक आणि सामाजिक जीवन या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला कोणते फळं देणार आहेत ते आपण पाहूयात. सुरुवातीचे काही महिने हे घरामध्ये मतभेद असतील, संपत्तीविषयक चर्चा किंवा वाद निर्माण होऊ शकतात. परंतु शनीचा प्रभाव थोडासा दूरत्व आणणार आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काही आपापसामध्ये काही मतभेद वगैरे निर्माण करू शकतो शनी. सोबतच गुरुचा 4थ्या भावामधील जो प्रवेश आहे ना तो घरामध्ये पुन्हा शांती प्रस्थापित पण करू शकतो. शनी महाराजांनी जरी तुम्हाला दूर केलं असेल तरी गुरु महाराज जे आहे ते तुम्हाला परत जवळ आणतील. जून नंतर तर बघा
कौटुंबिक वातावरण उबदार होणार आहे, ज्येष्ठांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आणि घरामध्ये नवीन आनंददायक घटना पण घडू शकतील, शुभ कार्य घडतील, जसे की घर खरेदी करू शकता, विवाह घडण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादं म्हटल्याप्रमाणे एखाद्याचा लग्नासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात तर तिथे तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. संतती प्राप्ती, तुम्ही जर बाळासाठी प्रयत्न करत आहात तर तिथं पण तुम्हाला एखादी गुड न्यूज मिळेल किंवा घरामध्ये एक नवीन बाळाची चाहूल पण होऊ शकते. ऐकू शकतात तुम्ही. ह्या सगळ्या आनंदाच्या गोष्टी या पुढच्या वर्षामध्ये घडणार आहेत मेष राशीसाठी. कुटुंब म्हणजे शक्तीचं मूळ आहे आणि हे वाक्य यावर्षी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. बघा, खूपच सुंदर अशी गोष्ट या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मेष राशींसाठी. संततीविषयक म्हणा, कौटुंबिकदृष्ट्या म्हणा किंवा घर खरेदी, ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा हे जे काही बऱ्याच दिवसांपासूनचे तुमच्या इच्छा होत्या, स्वप्न होते, ते नक्कीच आता पूर्ण होण्याचे चान्सेस दाट दिसत आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असणार आहे 2026मध्ये, तर सुरुवातीला जीवन थोडंसं अस्थिर असणार आहे. वैवाहिक जोडप्यांसाठी गैरसमज, थंडपणा किंवा अंतर येऊ शकतं. परंतु वर्ष जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुमच्यामधील प्रेमाची गोडी ही वाढणार आहे. ज्यांना प्रेमविवाह करायचा असेल किंवा जे कोणी सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी एक स्टेप पुढे जाऊन तुमचं रिलेशन हे नात्यामध्ये जर कन्वर्ट करायचा तुमचा विचार असेल तर जुलै ते डिसेंबर हा जो काळ आहे ना तो तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज पण करू शकता, पार्टनरला एक आश्चर्याचा धक्का देऊ शकता. जोडीदार मिळणार आहे अगदी मनासारखा. विवाह इच्छुकांसाठी तर हे वर्ष गोल्डन पिरियड असणार आहे, कारण तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत आहात विवाहासाठी, पण काही अडचणी येत आहेत. तर ठीक आहे, त्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार पण मिळेल आणि लग्न ठरण्याची प्रबळ शक्यता इथे दिसत आहे. तर बघा, मेष राशीवाल्यांसाठी जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर हा गोल्डन पिरियड आहे. लग्न जमलं नक्कीच मला कळवायचं आहे, कारण मला पण कुतूहल आहे की तुम्ही जे बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता विवाहासाठी तर ते तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे की नाही 100% तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता वैवाहिक जीवन विवाहित जोडप्यांसाठी हे कसं असणार आहे, तर प्रवास, एकत्र वेळ आणि नात्यांचं नवं चैतन्य तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. पण एक सल्ला आहे, तो म्हणजे तुम्ही एकमेकांमध्ये संवाद ठेवा, कारण राहूचा प्रभाव हा कधी कधी शंका निर्माण करू शकतो नात्यामध्ये. तर इथं थोडंसं जपून. आरोग्य आणि मानसिक स्थिती कशी असणार आहे 2026मध्ये, तर बघा, शनी हे तुमच्या 12व्या भावात असल्यामुळे थकवा, झोपेची कमतरता आणि मानसिक दडपण आणण्याची शक्यता आहे. मेष राशीचे लोक अगोदरच जास्त विचार करणारे असतात आणि यामुळे पण मानसिक दडपण जास्त येण्याची शक्यता इथे दिसत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मनावर एक डिप्रेशन किंवा मनावर ताण येईल, तणाव, त्यामुळे तणाव नियंत्रण करणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. योग, ध्यान आणि निसर्गसंगत जीवनशैली हे तुमचं मेडिसिन असणार आहे या वर्षासाठीचं. आता मार्चपर्यंत थोडेसे त्रास असणार आहेत, परंतु ऑगस्ट नंतर स्वास्थ्य तुमचं स्थिर होईल. गुरुची कृपा तुमचं मनोबल उभं करणार आहे. आरोग्य आणि मानसिक स्थैर्य या दोन्हींचं जर तुम्ही संतुलन राखलात तर हे वर्ष तुमच्यासाठी खूपच सुंदर असणार आहे. आता बघा, एकंदरीतच आपण हे वर्ष कसं असणार आहे ते वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींसाठी पाहिलेलं आहे. तर आता मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही शेवटपर्यंत राहा, मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. ती गोष्ट मी आता तुम्हाला शेअर करणार आहे आणि ती म्हणजे गुरु रहस्य. 2026मध्ये गुरुचा कर्क राशीमध्ये प्रवेश म्हणजेच भावनांच्या समुद्रामध्ये बुद्धीचा प्रकाश. हा काळ तुम्हाला कर्मफळ अनुभवायला लावेल. ज्यांना काही गेल्या वर्षामध्ये खूप परिश्रम तुम्ही केलेले आहात त्यांना यंदा गुरु प्रत्यक्ष हातामध्ये फळ ठेवणार आहेत. पण ज्यांनी कुठे फसवणूक, खोटेपणा किंवा अन्याय केलेला होता ना, तर त्यांना शनी आणि राहूंच्या परीक्षेचा काळ सुरू होणार आहे. त्यामुळे या वर्षाचा मंत्र एकच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि तो म्हणजे सत्य, संयम आणि श्रद्धा. हे 3 शब्दच तुमचं नशीब उजळवतील. आणि म्हणून मेष राशीच्या मित्रमैत्रिणींनो, 2026 हे वर्ष परीक्षा आणि परिवर्तनाचं
वर्ष आहे. गुरु तुम्हाला वाढवतील, शनी तुम्हाला शिकवतील आणि राहू तुम्हाला जागृत करेल. एकंदरीत मिक्स प्रकारचं हे वर्ष असणार आहे, पण जास्तीत जास्त चांगलीच फळे तुम्हाला मिळणार आहेत, कारण हे चारी ग्रह त्यांचे चांगले प्रभावच तुमच्यावर टाकणार आहेत. परीक्षेचा काळ आहे, शेवटी परीक्षा ही कर्माची घेतली जाणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रयत्न करा, कष्ट करा, कर्म चांगले ठेवा आणि नीतीने वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच हे चारही ग्रहांचे चांगलेच फळं तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ही माहिती आवडली असेल, तर नक्कीच लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. हर हर महादेव.